कसे आहात तुम्ही? जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये बोलायचे असेल तर फॉलो करा. माझे नाव सारिका. माझं वय 25 आहे. गावातली सगळी लोक दारूच्या दुकानात दारू बनवण्यासाठी जायची आणि माझा नवरा पण त्यांच्यासोबतच जायचा. तो घरी खूप दबून यायचा. नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं आणि माझ्या इच्छा अपेक्षा काही त्याला समजत नव्हत्या. त्याला फक्त जेवण बनवण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी एक मोलकरीण म्हणून मी हवी होते. त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. दारू बनवण्यासाठी तो कारखान्यात जात होता. तिथं पण महिला जात असायच्या. माझा नवरा हा खूप शांत स्वभावाचा होता. त्याला माझ्याकडे बघायला सुद्धा टाइम नव्हता. दररोज उठून तो कामाला जायचा आणि दररोजचा नित्यक्रम त्याचा हा चालू होता. मुकादम हे एका वर्षाचे पैसे एकदम घरी आणून द्यायचे. त्यामुळे नवऱ्याला सुद्धा काही केल्या कामावर जावं लागायचं. पर्यायच नव्हता. दारू बनवण्याच्या कामामुळे त्याला दारू प्यायची सुद्धा सवय लागली होती. घरी येताना तो थोडीशी का होईना दारू घेऊनच घरी यायचा. घरी आल्यानंतर लगेच झोपून जायचा. आमच्या शेजारचा तो निखिल हा माझ्याकडे टक लावून बघायचा. माझा नवरा घरी आला की तो कुठेही असा पडायचा. मग मी त्या निखिलला बोलवायचे. आधी त्याला व्यवस्थित झोपवायचे आणि निखिलला बोलवल्यानंतर निखिल त्याला पटकन लगेच यायचा आणि माझी मदत करायचा. तो माझ्याकडे लक्ष देऊनच असायचा. निखिलचं सुद्धा वय 25च होतं. नुकताच त्याचं पण कॉलेज पूर्ण झालं होतं. शिक्षण पूर्णपणे बंद केलं होतं आणि काही दिवसानंतरच तो देखील दारूच्या कारखान्यावर कामाला जाणार होता. एक दिवस काय झालं, माझा नवरा दारू पिऊन जास्त घरी आला होता आणि त्याने जास्त दारू पिल्यामुळे तो दारासमोर जे गटार होतं त्या गटारीतच पडला. मी निखिलला बोलवलं. तेवढ्यात निखिल पण धावत आला आणि निखिलने त्याला कसा बसा बाहेर काढलं आणि मी आणि निखिलने माझ्या नवऱ्याला त्याच्या रूममध्ये आणून सोडलं. गटारीत पडल्यामुळे गटारीतली घाण ही निखिलच्या कपड्याला लागली होती. माझ्या साडीला देखील लागली होती. मी म्हटलं निखिलला की निखिल तू इथे बस, फ्रेश होते मी. आणि तेवढ्यात मी माझी भरलेली साडी बाथरूममध्ये चेंज करायला गेले. तशी मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर मी साडी फेडली आणि साडी धुवायला लागले. निखिल माझ्या मागे मागे बाथरूमपर्यंत आला. बाथरूमच्या दाराला एक होल होतं आणि त्यातून तो माझ्याकडे पाहू लागला. साडी फेडली होती मी साडी धुवत होते. एक 15 मिनिटं मी साडी घातलेली नव्हती. गटारीची घाण लागलेली त्यामुळे ती साडी धुवायचं काम चालू होतं. तसं निखिल गपचूप येऊन पलंगावर बसला. मी साडी व्यवस्थित करून बाहेर आले. मला माहिती नव्हतं की निखिलने मला बाथरूममध्ये तसं पाहिलं होतं. मी निखिलला म्हणाले की निखिल इकडे ये, इथे बाथरूम आहे, इथे तुझे कपडे तू स्वच्छ धुवून घे, व्यवस्थित कर. निखिल ज्या वेळेला बाथरूममध्ये गेला आणि त्याने त्याचे स्वच्छ कपडे धुवू लागला. एकदमच जोराचा पाऊस आला. आता निखिलला घरी जाता येत नव्हतं. मी निखिलला म्हटलं की तू बस घरामध्ये, मी चहा करते. निखिलला चहा करण्यासाठी मी किचनमध्ये गेले. किचन हे हॉलमधून सगळं दिसत होतं. निखिलची नजर ही माझ्या शरीरावरती होती. तो मला वरून खालपर्यंत पाहत होता आणि निखिलची नजर देखील खूप वाईट होती. वाईट वासनेनेच तो माझ्याकडे बघत होता. मी चहा बनवला. चहा घेऊन त्याच्या समोर आले आणि चहा ठेवून आम्ही दोघे जण चहा प्यायला लागलो. माझे डोळे हे निळे होते. एखाद्या पुरुषाने पाहिलं ना तर तो घायाळच होईल असे डोळे होते आणि निखिल हा माझ्या डोळ्यांकडे पाहतच राहिला. दिसायला देखील मी तशी खूप सुंदर होते आणि शरीराने सुद्धा एकदम मजबूत होते. तसं असल्यामुळे निखिल माझ्याकडे बघत होता. घरातली लाईट पण गेली. पाऊस चालू होता. मी मेणबत्ती शोधू लागले. मेणबत्ती माझ्या बेडरूम मध्ये होती. मी बेडरूम मध्ये गेले. तेवढ्यात तो माझ्या मागे मागे आला आणि निखिलने मेणबत्ती समजून माझा हातच पकडला. मी त्याला म्हटले की निखिल अरे माझा हात आहे. निखिलला समजलंच नाही की त्याने मेणबत्ती म्हणून माझा हात पकडला आहे. तो मला म्हणाला की वहिनी मेणबत्ती सापडली. मी म्हटलं अरे तो माझा हात आहे. निखिलने काही हात सोडला नाही. त्याने हात जवळ घेतला. तेवढ्यात मी पण निखिलच्या जवळ आले. निखिल माझ्या कमरेवर हात ठेवू लागला.
निखिलने माझ्या कमरेवरती हात ठेवला. निखिल मला जवळ घेऊ लागला. निखिलला मी नाही म्हणाले तरीही तो मला जवळ घेऊ लागला होता आणि माझ्यासोबत नाही नाही ते करू लागला होता. निखिलला काही समजतच नव्हतं की काय करायचं. निखिल हा खूप तरुण मुलगा होता. त्याला काय कळणार, पण निखिलने माझ्यासोबत नको नको ती करायला सुरुवात केली. माझी अंधारामध्ये त्याने पूर्ण साडीही काढली होती. सगळे कपडे काढले होते त्याने देखील. आणि मग मलाही पूर्ण उत्साह आला होता. मलाही समजत नव्हतं की माझा नवरा मला हात लावत नाही, कारण त्याला फक्त आणि फक्त त्याचं काम दिसत होतं. त्याला फक्त आणि फक्त काम करायचं होतं. इतके दिवस झाले आपल्या बायकोच्या काही इच्छा अपेक्षा असतील नसतील याचा काहीही विचार त्याने केला नव्हता. निखिलने माझी जशी साडी काढली तसं माझ्या अंगामध्ये काटाच आला. मी लगेच बेडवरती पडले. निखिल माझ्या अंगावरती पडला. मी शांत झोपून राहिले. निखिलला काय जमत नव्हतं, जसं निखिलला सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. पण मला आता दुखायला लागलं होतं. मी ओरडू लागले होते. घरामध्ये कोणी नव्हतं. सासू सासरे कामावून घरी आले नव्हते. कोणत्याच गोष्टीचं भान आम्हाला राहिलं नव्हतं. मी पूर्णपणे निखिलच्या स्वाधीन झाले होते. निखिलनाही काही समजत नव्हतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित तो करत होता. समजत नसून सुद्धा तो करत होता. त्या रात्री निखिलने माझ्यासोबत हवं तसं सर्व काही केलं आणि मीही निखिलला पूर्णपणे सपोर्ट करत होते. मलाही खूप मजा येत होती. चांगलं वाटत होतं. निखिल हा माझ्या मनासारखं करत होता. तेवढ्यात अचानक लाईट येते. लाईट आल्यानंतर माझी साडीही मला सापडत नाही. निखिलला त्याची पॅन्ट सापडत नाही. कपडे त्याला सापडत नाहीत. पटकन मी माझी साडी कुठे पडली आहे ती पाहिलं, उचलली आणि घालायला सुरुवात केली. निखिलला मी म्हणत होते की निखिल आता बास कर, खूप झालं आणि हे आपल्या दोघांमध्येच राहू दे, कोणाला सांगू नको. असं सांगून निखिलला मी साडी घालायला सुरुवात केली होती. निखिलने पण त्याचे कपडे घालायला सुरुवात केली आणि निखिल आता माझ्याकडे पाहत होता. पण निखिलचा मनातल्या ज्या गोष्टी होती किंवा मनातला त्याचा इंटरेस्ट जो होता तो आता कमी झाला होता. ती रात्र मी कधी विसरू शकणार नव्हते. दुसऱ्या दिवशी माझा नवरा सकाळचा उठवत गावाला गेला. निखिल तसा घरी आला आणि घरी आल्यामुळे तो माझ्याकडे टक लावून पुन्हा बघत राहिला. मी घरातली घरकटी भांडी घासून त्याचं पाणी टाकायला बाहेर गेले होते. तर निखिल मला बाहेर दिसला. नवरा कामाला गेल्यामुळे निखिलला मी बोलवून घेतलं आणि त्याच्यासोबत मी खूप गप्पा मारल्या आणि माझ्या बेडरूममध्ये मी निखिलला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर निखिलने आपली कडी लावून घेतली आतली आणि नंतर लाईट घालवली. कारण आदल्या दिवशी लाईट गेल्यानंतर जे करताना आनंद त्याला होत होता तसा आनंद निखिलला पुन्हा घ्यायचा होता, म्हणून त्याने लाईट घालवली. निखिलने माझा ड्रेस हा पूर्णपणे काढायला सुरुवात केली, कारण मी त्या दिवशी ड्रेस घातला होता. ड्रेस काढायला सुरुवात केली आणि त्याने स्वतःचे कपडे देखील काढले होते. तो शर्टवरती होता आणि शर्ट त्याचा पटकन निघाला. माझा ड्रेसही त्याने पटकन काढला. त्यानंतर त्यांनी मला घट्ट धरला आणि नको नको ते करायला लागला. त्याला मी समजावत होते की अरे बास, काल जे झालं ते बास झालं, आता इथून पुढे नको. आपल्या दोघांच्या वयामध्ये बघ खूप फरक आहे, संबंध हे खूप लांबवरती जातील. तो म्हणाला नाही ग, काही नाही होत, तू काय कर, काही झालं तर आपण पाहूया. असं तो मला म्हटल्यानंतर मला देखील खूप छान वाटलं. मग मी त्याला सपोर्ट करत राहिले, सपोर्ट दिला. मीही त्याला घट्ट धरलं आणि माझ्या मनाला जे वाटेल ते मी करू लागले आणि त्याच्याकडून ते करून घेतलं. कधी तो बेडच्या पलीकडे बसायचा, कधी मला टेबलवरती बसवायचा, कधी वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचा, नको नको ते करायचा. नंतर कपडे घालून तो त्याच्या घरी निघून जायचा. नंतर माझा नवरा आला की येऊन तो गपचूप झोपायचा. असं हे रोजचं आमचं चालू होतं. माझ्या घरी यायला लागला तो रोज आणि दररोज घरी यायचा, दररोज जायचा. एक 8-15 दिवस झाले आणि मला समजलंच नाही की एक दिवस सकाळची मला खूप थंडी ताप आली आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझी तब्येत काही ठीक नाहीये, तुम्ही आज सुट्टी घ्या, घरी राहा, आपण दवाखान्यामध्ये जाऊ, मला ताप येतो आहे, मला थंडी वाजत आहे. नवऱ्याला सुट्टी घ्यायला लावली. आम्ही दोघेजण दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरने मला चेक केलं. डॉक्टरने मला ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोची आता काळजी घ्या, तुमच्या बायकोला दिवस गेलेले आहेत.
इथून पुढे तुमच्या बायकोची तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या गोष्टी ऐकून माझ्या नवऱ्याला धक्काच बसला. लग्न झाल्यापासून एकदाही माझा नवरा घरी राहिला नव्हता आणि त्यांनी माझ्यासोबत काहीही केलं नव्हतं. तरीही त्याच्या बायकोला दिवस गेले होते. नवऱ्याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टीचा प्रचंड राग होता. नवऱ्याने मला घरी आणलं आणि मला विचारायला सुरुवात केली की हे सगळं कसं झालं आणि कशामुळे झालं, कोणी केलं. नवऱ्याला मी म्हणाले की तुमच्यामुळे दिवस गेले आहेत. नवरा खूप चिडला, भयंकर रागात होता. तो सांगत होता की तू खोटं बोलतेस. मी पुन्हा म्हणाले की तुमच्यामुळे दिवस गेलेले आहेत. तर तो मला म्हणाला की शक्यच नाही, तुझं काहीतरी बाहेर चालू आहे. बरोबर ना, तू कोणाला तरी घरी बोलवतेस आणि कोणाकडून तरी काहीतरी करून घेतेस किंवा तू कोणाकडे तरी जातेस, असं तो म्हटला. आणि त्या दिवशी मला त्याने खूप मारलं, बेल्टने मारलं. मी ओरडत होते, नवरा मला मारत होता. माझ्या पाठीवर पूर्णपणे वन झाले होते. माझं तोंड हे सुजलं होतं, माझे डोळे सुजले होते, माझं शरीर पूर्णपणे सुजलं होतं. मी नवऱ्याला निखिलबद्दल सर्व काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी निखिल हा घरी आला. माझा नवरा कामाला गेला होता, पण नवरा कामाला गेल्यानंतर दुपारीच घरी आला. मी आणि निखिल घरामध्ये गप्पा मारत होतो. मी कालची सगळी कहाणी हकीकत निखिलला सांगत होते, पूर्णपणे निखिलला सांगत होते. मला फक्त माझ्यावर आणि निखिलवर प्रेम करायचं होतं. माझा नवरा माझ्यावर काय प्रेम करत नसायचा. मी निखिलला सगळ्या गोष्टी सांगत होते. माझा नवरा तेव्हाच दुपारचा घरी आला. तो दरवाजात थांबून सगळं काही ऐकत होता. त्याने आता दारू पेली नव्हती, शुद्धीवर होता आणि त्याला माझंच टेन्शन होतं. तो दरवाजामध्ये थांबून कान देऊन सगळं काही ऐकू लागला. माझ्या आणि निखिलच्या गप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही माझ्या बेडरूममध्ये गेलो. निखिलनेही दरवेळेप्रमाणे आतली कडी लावली, पण बेडरूमची खिडकीही उघडीच होती. माझा नवरा हळूच घरात आला आणि टेबलवर उभं राहून खिडकीतून तो आतमध्ये पाहू लागला. तसं मी निखिलला माझं सुजलेलं शरीर हे पूर्णपणे दाखवत होते. माझ्या पाठीवरती किती वन झाले आहेत ते दाखवत होते. निखिलने हळूहळू माझी साडी काढली आणि वरचे कपडे देखील काढू लागला. मी उलटी फिरून पाठीवरचे वन त्याला दाखवत होते. निखिलने वनांवरती हात फिरवून माझ्यावरती प्रेम करायला सुरुवात केली. त्यालाही माझ्या डोळ्यांमध्ये खूप पाणी येत होतं आणि ते दिसत होतं, कारण मी खूप काही सहन केलं होतं. माझ्या नवऱ्याने मला खूप मार दिला होता. निखिलने मला तसं बेडवरती पाडलं आणि तो माझं पूर्ण शरीर चोळू लागला. तो जसा माझं पूर्ण शरीर चोळत होता तसं माझ्या शरीराची खूप आग होत होती आणि मला त्रास देखील होत होता. मी निखिलला म्हणालं की माझं शरीर हे खूप दुखतंय, मला खूप त्रास होतोय. पण निखिल हे ऐकायला तयार नव्हता, कारण निखिलला दरवेळेप्रमाणे माझ्या शरीरासोबत खेळायचं होतं. निखिलने मला काही सोडलं नाही. 5 मिनिटं झाली माझ्या तोंडातून खूप वेगवेगळा आवाज येत होता. घरात कोणी नसल्यामुळे तो आवाज घरातल्या घरात घुमत होता, पण माझा नवरा खिडकीतून माझ्याकडे पाहत होता. हे मला माहीतच नव्हतं, कारण निखिल जसा माझं शरीर हे दाबत होता तसा आवाज वेगवेगळा यायचा. मी ओरडायचे. 5 मिनिटं झालं आमच्यामध्ये खूप काही झालं होतं. निखिलने मला सोडलंच नाही. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने दरवाजावरती लाथ मारली आणि दरवाजा एकदम उघडला. नवरा आतमध्ये आला तसं त्याने मला बेडवरती पडलेलं पाहिलं आणि निखिलला माझ्या शरीरावरती पाहिलं. माझे पाय निखिलच्या गळ्यामध्ये होते. हे सर्व काही पाहून माझा नवरा शॉक झाला आणि मी देखील शॉक झाले. मला तर आता काहीच कळेना, सुचेना की काय करावं. निखिललाही काही समजत नव्हतं. त्याने त्याची पॅन्ट घातली आणि पळून गेला. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने त्याला पकडलं आणि त्याला पकडून त्याच्या डोक्यामध्ये मारलं. जसं त्याने डोक्यामध्ये मारलं तसा निखिल हा खाली पडला. जोराचा मार त्याच्या डोक्याला लागला होता. नवऱ्याने दांडकं फेकून त्याला मारलं होतं. कमरेचा बेल्ट काढला आणि नवरा त्याला मारायला लागला. नवऱ्याला कळालं होतं की आता मला जे दिवस गेले आहेत ते कोणामुळे गेले आहेत आणि मला जे काय झालं आहे ते कोणामुळे झालं आहे. आता नवरा खूप टेन्शनमध्ये होता. नवऱ्याला आता समजलं होतं की त्याची बायको ही कोणासोबतही काहीही करते. मी कामाला गेल्यानंतर हे घरामध्ये चाळे चालू असतात. त्याचा राग हा त्याच्या मनामध्ये होता. त्याने बेल्टने निखिलने मारायला सुरुवात केली. तशी मी देखील ओरडू लागले आणि निखिल देखील ओरडू लागला. शेजारी पाजारी देखील हे सर्व काही ऐकत होते. पण काय करणार,
कोणी वाचवायला आलं नाही, कोणी मदतीला आलं नाही. त्यांनी मला दररोज असं करताना पाहिलं होतं. कोणी सुद्धा आमच्या मदतीला धावून आलं नाही. नवऱ्याने मला खूप मारलं, निखिलला देखील खूप मारलं. मारल्यानंतर नवरा दरवाजाकडे बघून बाहेर गेला. तेवढ्यात निखिल सुद्धा शुद्धीवर येऊन पळून गेला होता. आता माझं कोणीच तिथे नव्हतं. माझ्या या स्वभावामुळे मी जे काही केलं ते माझ्या अंगलट आलं होतं आणि माझा विचार देखील करणारं कोणी नव्हतं. आणि माझ्यावरती खूप प्रेम करणारा निखिल तर पळून गेला होता. निखिल त्यानंतर मला कधीच दिसला नाही. माझं शरीर हे खूप वाईट झालं होतं. नवऱ्याने माझ्यासोबत आता काहीही करायला सुरुवात केली होती, पण निखिल सारखी मजा ही माझ्या नवऱ्यामध्ये कधीच मला भेटली नव्हती. तो कधीच देत नव्हता. नवरा आता माझ्या शरीरासोबत काहीही करू लागला होता, कारण तो मला एक धंदा करणारी बाई समजत होता, स्त्री समजत होता. काही दिवसानंतर मला तो सोडून जाणार होता. माझ्या शरीराची पूर्णपणे दोघांनी वाट लावली होती. त्याच दिवशी माझी सासू सासरे घरी आले. मला बघतात तर माझ्या शरीरावरती पूर्ण वन होते. मी रडत बसले होते, कारण मला असं पाहिल्यानंतर माझा नवरा तरी काय करणार. निखिलला मी लवकरच घरी पाठवत होते, पण त्या दिवशी निखिल हा माझा आवाज ऐकून त्याला खूपच उत्साह आला होता आणि त्याला काय करायचं हे समजत नव्हतं. आणि जसा आवाज वाढेल तसं निखिल हे जास्तच करत होता. पण माझ्या नवऱ्याने रंगेहात आम्हाला पकडल्यामुळे खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या. माझ्या नवऱ्याने त्याच्या आई वडिलांना खरोखर सगळं काही सांगितलं आणि मला घरातून हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर मी कुठे जाणार हा प्रश्न मला पडला होता. निखिलच्या घरी जाणार तर निखिल सुद्धा पळून गेला होता. त्याला देखील मारलं होतं आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. मी शेवटी निखिलकडे जाण्याचा प्रयत्न केला. निखिलला मी हॉस्पिटलमध्ये शोधून काढलं. तो कुठे आहे ते बघितलं, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मी निखिलपर्यंत मी पोहोचले. परंतु जो काय मी प्रयत्न केला तो माझा यशस्वी झाला. निखिलला डोक्यामध्ये जास्त मार लागल्यामुळे निखिलचा 4-5 दिवसानंतरच मृत्यू झाला, कारण दांडूक हे निखिलच्या डोक्यामध्ये बरोबर मेंदूच्या ठिकाणी लागलं होतं. त्याच्यावरती पोलीस केस झाली. पोलीस माझ्या नवऱ्याला घरी घ्यायला आले आणि एक छोट्याशा गोष्टीमुळे, म्हणजेच तशी ती गोष्ट छोटी नव्हती, खूप मोठी होती, पण एका दांडक्यामध्ये निखिलचा जीव हा गेला होता. नवऱ्याला घेऊन गेल्यानंतर मी पुन्हा माझ्या घरी आले. घरामध्ये सासू सासरे होते. खूप भांडणाचं वातावरण तयार झालं होतं. माझ्या अशा स्वभावामुळे माझा नवरा जेलमध्ये गेला होता. आता गावात सुद्धा या गोष्टीची चर्चा झाली होती. गावातील लोक सुद्धा माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हते. सासू सासरे सुद्धा मला त्याच नजरेने पाहत होते. माझा सासरा तसा तरुण होता. काही दिवसांनंतर माझे सासू सासरे कामाला जायचे, पण सासऱ्याचे गुडघे दुखत असल्यामुळे सासरा हा घरी राहायचा. सासू फक्त कामाला जायची. सासऱ्याच्या डोक्यामध्ये होतं की त्याने माझ्यासोबत देखील सर्व काही करावं. सासऱ्याने मला माझ्या घरामध्ये नाही तर माझ्यासोबत नको नको ते करायचा. पण ह्या सर्व गोष्टीची मी कुठेच वाच्यता केली नव्हती, कारण मी आधीच माझ्या नवऱ्यापासून दूर गेले होते. आता सासऱ्याने देखील मला भरपूर केलं होतं. त्याने पूर्ण मनावरच घेतलं होतं, कारण माझं वय काय एवढं झालं नव्हतं. मला काही दिवसानंतर या सगळ्या गोष्टी बरोबर वाटेनाशा झाल्या. नवरा घरी आल्यानंतर मी हे गाव सोडायचाच प्रयत्न केला आणि निर्णय नवऱ्याला सांगितला. नवऱ्याने आणि मी हे गाव सोडलं, कारण सासरा सुद्धा माझ्यासोबत नको नको ते करत होता. त्याला देखील माझ्यासोबत सर्व काही करायला आवडत होतं. तिथली सर्व लोक ही नालायक झाली होती. त्या गोष्टी करायला सुरुवात त्याने केली होती आणि मी ही नवऱ्याला ती गोष्ट सांगितली. नवरा समजूतदार होता, शांत होता, त्यामुळे त्याने त्या गोष्टी ऐकून घेतल्या. नाहीतर नवरा शक्यतो कोणाचीही गोष्ट ऐकून घेत नव्हता. आपल्या बायकोला सपोर्ट करत नव्हता. माझी चूक झाली होती, मी मान्य केली होती. नवऱ्याला सगळ्या गोष्टी सांगून मी माफी मागितली होती आणि आम्ही दोघांनी गाव सोडायचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी गाव सोडलं होतं. गाव सोडून आम्ही शहरामध्ये गेलो, शहरामध्ये राहिलो. तिथे गेल्यानंतर अशा गोष्टींचा प्रसंग हा कधी आला नाही. नवऱ्यालाही चांगला जॉब मिळाला आणि मीही घरचं काम करायला सुरुवात केली. कोणीही येत नव्हतं, जात नव्हतं. आम्ही दोघे जण आमचं आयुष्य हे खूप चांगलं घालवत होतो. एक चूक माणसाला कुठे नेऊन ठेवेल याचा आम्हाला आता खरा अर्थ समजला होता. त्यामुळे
एक सवय आपली किती लांबपर्यंत आपल्याला घेऊन जाते हे आपल्याला कधी समजत नाही. त्यामुळे तशा गोष्टीच्या नादी लागू नका आणि त्या गोष्टीच्या संपर्कात येऊ नका, नाहीतर आयुष्याची धुळधाम झाली म्हणूनच समजा. आणि सोबत राहणाऱ्या व्यक्तींवरती तेवढा विश्वास ठेवा, त्या व्यक्तीने सुद्धा विश्वासघात करायला नको. त्यामुळे एकमेकांवरती विश्वास जास्त असला पाहिजे आणि तो विश्वास हा तंतोतंत विश्वासाचं त्या पालन देखील केलं गेलं पाहिजे. नवरा बायकोचं नातं हे एका विश्वासावरच अवलंबून असतं. जर तुमच्या नात्यामध्ये विश्वास असेल, तो घट्ट विश्वास असेल, तुमचं नातं टिकणारं असेल तर ते नक्कीच टिकतं, ते कोणीही अडवू शकत नाही. बघा, एक माणसाची छोटीशी गोष्ट माणसाला काय काय बघायला लावेल ते सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये सरळ मार्गाने जगा, सरळ मार्गाने राहा, कधीच चुकीच्या मार्गावरती जाऊ नका, चुकीचा मार्ग अवलंबू नका. आजच्या कथेमध्ये तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की विश्वास हा एकमेकांवरती असला पाहिजे आणि तो दृढ असला पाहिजे. आजची कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.